ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुगलवर सर्च करून मिळालेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यानंतर अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं उघड झालंय. आरोपींकडून आधी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं, मात्र पैसे भरल्यानंतर ना तिकीट मिळतं ना पैसे. त्यामुळं प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट्स आणि खोटे ग्राहक सेवा क्रमांक वापरून नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. विशेषतः रेल्वे, बस आणि विमान तिकिटाच्या बुकिंगच्या नावाखाली हे प्रकार वाढत असून नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि अधिकृत वेबसाईट्सवरूनच व्यवहार करावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान पिंपरी चिंचवडसह पुणे परिसरात अशा सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांनी व्यवहार करताना सतर्क राहावं. संशयास्पद नंबर किंवा वेबसाईट दिसल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. ऑनलाईन सुविधांचा वापर करताना एक छोटी चूक मोठं आर्थिक नुकसान करू शकते, त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.